नमस्कार शेतकरी बांधवांनो, तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना जाहीर करण्यात आली. याच योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेपासून कर्जमुक्त होणार आहेत. त्याचबरोबर ही कर्जमाफी करत असताना प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली. काही निकष आणि काही नियम व अटी ठेवण्यात आले. याच अटीमार्फत बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहावे लागत होते आणि त्यांचा लाभ त्यांना मिळत नव्हता. यासाठी आमदार रोहित पवार यांनी एक आंदोलन छेडण्यात आलं आणि आंदोलन करण्यात आलं. याच आंदोलनाला थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली आहे. त्यांच्या या चर्चा करत असताना त्यांनी नेमकं काय बदल करणार आहेत याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच सध्याच्या कर्जमाफीचे निकष नेमके काय आहेत, नियमवाटी काय आहेत, त्याचबरोबर आमदार रोहित पवार यांनी यामध्ये नवे बदल काय सुचवणार आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी यावरती सकारात्मक प्रतिसाद काय देणार आहे, याबद्दल आज आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, पण त्यामध्ये काही नियम निकष अटी घालण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आता प्रवीण परदेशी यांच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आली. या समितीने काही नियम घालण्यात आलेले आहेत, काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आता बरेच सारे नियम त्यांच्या माध्यमातून जाहीरही करण्यात आलेले आहेत. या नियमामध्ये बदल करावेत यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेले आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांची म्हणजे सरसकट कर्जमाफी व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. त्यामध्ये आता महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे काही निकष ठरवण्यात आले होते त्यामध्ये आता 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात येणार आहे. यामध्ये बदल करून सरसकट कर्जमाफी करावी, हा यामध्ये नवीन बदल करावा असं आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून नवीन बदल करावेत आणि नवीन निकष ठरवावेत. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी राहू नयेत. प्रत्येक शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा हीच मोठी अट त्यांनी घातली आहे. शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळावा हाच त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर जे काही अनुदानाची अट आहे, आता रेग्युलरच असणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आता यामध्ये आता 2019मध्ये जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांनी 1 वर्ष ही रेग्युलरपणे भरली, त्यानंतर काही शेतकऱ्यांची ऐपत नसल्यामुळे ते कर्जमाफीमध्ये म्हणजे पुन्हा एकदा त्यांना रिन्यू करण्यात आलेलं नाही किंवा ते कर्ज पुन्हा भरले नाहीत. यामुळे आता ती थकीत पडलेले आहेत. मग मात्र यांना आता ह्या प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार का, असे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे. आता या सरकारच्या माध्यमातून त्यांच्या नियमाच्या व अटीच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जे शेतकरी नियमितपणे कर्ज परतफेड करत आहेत त्याच शेतकऱ्यांनी या 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. एकतरी आता या शेतकऱ्यांवरती किती मोठा अन्याय होत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये की 2019मध्ये मधील शेतकऱ्यांना जे कर्जमाफीमध्ये त्यांचा फायदा घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा कर्जमाफी व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून निर्माण होत आहे की एकदा आमदार झाल्यानंतर राज्यातील आमदार व खासदारांना एकदा आमदार झाल्यानंतर पुन्हा कधीच आमदार व खासदारकीचे इलेक्शन लढवता येऊ नये. आम्हाला जर असे अटी नियम घालण्यात येत आहेत तर मग या सरकारला किंवा या आमदार खासदारांना अशा नियम अटी का नाहीत, अशा पद्धतीचे बरेच सारे प्रश्न त्यांच्या माध्यमातून निर्माण करत आहेत. आणि खरंच त्यांचं म्हणणे फार बरोबर आहे, कारण 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे, पण काही शेतकऱ्यांचे खरंच त्यांची परिस्थिती नसल्यामुळे ते शेतकरी थकीमध्ये पडलेले आहेत आणि 1 ते 2 वर्ष त्यांनी कर्ज परतफेड केलेली आहे. पण आता त्यांनी थकीत पडल्यामुळे त्यांना एकतरी 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदानही मिळणार नाही आणि या कर्जमाफी योजनेतील 2 लाखापर्यंतचे जे काही राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले कर्जमाफी ही पण मिळणार नाही. परंतु या शेतकऱ्यांना नेमकं काय या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे, असे बरेच सारे प्रश्न आणि असे बरेच सारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत. हाच मोठा प्रश्न या रोहित पवारांनी
आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या नवीन निकषामध्ये बदल करून ते सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. यावरती आता ह्या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी अभ्यास करणारी समिती गठीत करण्यात आलेली आहे. यावरती मुख्यमंत्री आणि जी समिती यावरती चर्चा करणार आहे आणि नवीन निकषामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत का, हा मोठा प्रश्न या शेतकऱ्यासमोर पडलेला आहे. त्याचबरोबर आता सध्या कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे आणि 5 जुलै ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्याचबरोबर या राज्य शासनाच्या माध्यमातून यासाठी जे काही आर्थिक तरतूदही करण्यात येणार. आर्थिक तरतूद झाल्यानंतर लगेच याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर यावरती पुन्हा नवे निकष येणार नाहीत. यासाठी सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे या समितीने यावरती लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यावरती अन्याय होत आहे, ज्या शेतकऱ्यांना 2019मध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणजे 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानही मिळत नाही आणि कर्जमाफीचा फायदाही होत नाही, असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. नेमकं या नियमअटी या सरकारने दूर करोत किंवा या नियमअटी ठेवूच नयेत आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, ही एक या सरकारकडून माफक अपेक्षा ठेवूयात. आणि याबद्दलच यामध्ये सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्याला फार मोठा कालावधी लागतो. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय शॉर्टमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत, परंतु थोडक्यात पण संपूर्ण माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहोत. यावरती काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य विचारू शकता. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती. तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब